Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राज्यभरात इंधन टंचाईचा संकट अधिक गडद. डिझेल मिळवण्याकरता मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांच्या पंपावरती लांबच लांब रांगा. इंधन साठा संपल्यामुळे अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. खरीपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात. इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत. पेट्रोल डिझेल नसल्यामुळे सायनमधील पेट्रोल पंप बंद. परळ उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावर देखील पेट्रोल नाही. गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं. मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 प्रति लिटर. जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरनं राहुल गांधींची टीका, तर काँग्रेसकडनं ट्विट करत तिसऱ्यांदा मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख. इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली आहे. पुरवठ्यावरती ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका. पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. बीड जिल्ह्यातील शेतकरी शिंगारेंच्या कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा दर. शेतकऱ्याचा वाहतूक खर्चही निघालेला नाही. आता सरकारनं गांजा लावण्याची परवानगी द्यावी, शेतकऱ्यांचा संताप. राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, लातूर, अमरावती, धाराशिव, आष्टीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल आणि पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे हॉटेलसह पेट्रोल पंपाचं छत अक्षरशः उडून गेलं. पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या. विदर्भात पुढचे 9 दिवस उष्णतेचा अलर्ट. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत देशातलं सर्वाधिक 47.2 डिग्री सेल्सिअस तापमान. तर अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा. सूत्रांची माहिती. वर्षा निवासस्थानी भाजपची बैठक सुरू. जागांचा तिढा सुटण्याची शक्यता. जळगाव विधान परिषदेवरनं भाजप शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका. मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपचा स्पष्ट नकार, तर शिवसेना आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढवण्यावर एकमत. जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटील आणि किशोर पाटलांचे पुत्र इच्छुक. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी, तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू. एकत्र बसून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजीमाजी आमदारांची उद्या बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. भाजपाचेही 100हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात. ही 100 कोटींची निवडणूक. 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. माझा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मागितलेला नाही. राजीनाम्याच्या सगळ्या वावड्या आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडनं स्पष्ट. पश्चिम मुंबईत राज ठाकरेंचा दौरा. अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी आणि वर्सोवातील शाखांना भेटी. काही नव्या शाखांचंही उद्घाटन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र, भगतसिंह कोश्यारी, गायिका अलका याग्निक यांचा पद्म पुरस्कारानं सन्मान. तर राज्याचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांना पद्मश्री पुरस्कार. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतनं मंत्री उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंची माघार. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाठिंबा देणार, मेघराज भोसलेंची माहिती. पुण्यात उद्यापासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू. जमावबंदी काळात आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी. इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.